सर, सांगा गंगा कुठून निघते आणि कुठे जाऊन मिळते? विद्यार्थी: सर, गंगा शाळेला याच्या बहाण्याने घरातून निघते आणि मंदिराच्या मागे जाऊन राजेशला मिळते व पचापच ठोकून घेते व त्याचं चोखते. हनीमूनचा ताल. काय सांगू तुले बाई हनीमूनचा ताल. दिवस रात्र एकच काम झाले माये हाल. पहिल्या दिवशी मले लय जोरात दुखलं. भलं मोठं डेंगणं मले लय जोरात खुपलं. रक्त निघालं तरी थांबेच नाही हा घडी. कवा करे प्रेमानं कवा मारू उडी. कायचं काय दार्जिलिंग अन गंगाटोक, फक्त होतं त्याचं लिंग अन माझं भोग. बंड्या रात्री त्याच्या बायकोचे बॉल चोखत वरून बोटं फिरवत तिला बोलला, अगं बाजारात चांगल्या डिझाईनचे नेकलेस आलेत. लगेच ती ताडकन उठली व रागात बोलली, अजिबात तोंडात घेणार नाही. एक बाई आपला डावा बॉल उघडा ठेवून रस्त्यावर व्हॉट्सअपवर चॅट करत जात असते. लोक बघत असतात, पण काय बोलावं कुणाला ह्यात समजत नाही. शेवटी एक देवमाणूस तिथे जाऊन तिला विचारतो, हे काय चाललंय? ती बाई अचानक भानावर येते आणि किंचाळते. तिच्या बायला पोरगं इष्टीतच राहिलं वाटतं. ती पोराला बॉल उघडून दूध पाजत. तो, चल ना आज रात्री पचापच करूया, घरी कोणी नाहीये. ती, नको रे, तू तर 2 मिनिट सुद्धा टिकत नाही. एक कॉलेजची विद्यार्थिनी एकदा क्लासमध्ये लेट आली. शिक्षक: तू आज लेट का आलीस? मुलगी: सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता. शिक्षक: पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस? मुलगी: सर, तो मुलगा फारच हळूहळू चालत होता. मला त्याच्याकडून ठोकून घ्यायचं आहे तेल लावून. यमराज 3 बायकांना विचारतो, कधी किस केलंय का? पहिली बाई: हो, लग्नाच्या आधी किस केलंय. यमराज: तू नरकात ये. दुसरी बाई: मी लग्नानंतर किस केलंय. यमराज: तू स्वर्गात ये. तिसरी बाई: मी अजून एकदा पण किस नाही केलंय. यमराज: तू कोपच्यात ये. विद्यार्थी: अहो मॅडम, तुम्ही पाय फाकून का चलत आहात? पपई दुखत आहे का? नवऱ्याने रातभर तेल लावून केलेलं दिसतंय. मॅडम: हो रे, खूपच पचापच केलंय तेल लावून, नुसता पाच. विद्यार्थी: असं काय करतो तुमचा नवरा की तुम्हाला चलायला येत नाही? मॅडम: अरे, सारखं माझ्या तोंडात त्यांचं केळ चोकायला लावतात. माझ्या पूर्ण नड्यात केळ घालतात. त्यांचं केळ मागे पुढे करून चोकायला लावतात. ते घरात आले की मला नागडत झोपवतात. सकाळ दुपार संध्याकाळ उठलं की लगेच पच तेल लावून माझी पपई मारतात. मला मागून पुढून खूप झवतात.
बस करा हो, मला दुखत आहे म्हणले तरी ते सोडत नाही. माझे बॉल तर चोळून दाबून चोकून लाल बुंद करतात. खेळ चोकाला लावून शेवटी बिंद प्यायला देतात. जबरदस्त. प्रियंका, अगं ऋतुजा, तुझ्या तोंडावर पांढरं पांढरं हे काय पडलं आहे ग? बिंद तर नाही. ऋतुजा, अगं काय सांगू तुला, माझ्या बॉयफ्रेंडला मला तेल लावून पचापच करायचं होतं, पण मी करू दिलं नाही आणि बॉल पण दाबू दिलं नाही. प्रियंका, मग काय केलं त्यानं? ऋतुजा, त्यानं रागारागाने माझ्या तोंडावर त्याचं केळ हलवून पांढरं बिंद उडवलं ग. त्याच्या केळाचा आणि बिंदाचा खूप घाण वास येत होता ग. मला जबरदस्ती बिंद प्यायला दिलं. राजेशचे मित्र, भावा, तुझ्या घरी रात्री कोण कबुतरांना दाणे टाकत असतं का रे? राजेश, नाही रे, असं काय म्हणता तुम्ही? मित्र, अरे रात्री आह आह आ आ नको बस प्लीज असा आवाज येत होता म्हणून विचार. एकदा एक मुलगा गर्लफ्रेंडला पचापच करण्यासाठी लॉजमध्ये घेऊन गेला. रूममध्ये पोचताच मुलीने फटाफट कपडे काढले आणि मुलाचा पप्पू केळ हातात घेतला तर त्यातून 2-3 थेंब पडले. मुलगी, जानू, हे काय आहे? मुलगा, काही नाही ग वेडे, ये तो खुशी के आंसू है. नवरा बायको ब्लू फिल्म बघत असतात. अचानक बायको म्हटली, अय्या किती वेळ करतोय तो, तुम्ही इतका वेळ का नाही करत? नवरा, वेडी, ती त्याची बायको नाही, तू बाजूच्या प्रियाला विचार, माझा स्टॅमिना. तासांनी मुतायला लागली की पावसाळा, गोट्या घट्ट झाल्या की हिवाळा आणि गोट्या सैल झाल्या की उन्हाळा. बाकी हवामानशास्त्र वगैरे अंधश्रद्धा. मुलगा, पप्पा, आपण कुठे चाललोय? वडील, दुबई. मुलगा, तिथे आपण मिया खलिफावर चढणार ना? वडील, बुरुज खलिफा रे येडपटा, तुला किती वेळा सांगितले बिप्या बघ. रिश्तेदार, बेटा आगे जिंदगी में क्या करोगे? जवाब, कुछ भी करूँगा पर किसी के घर जाके उनके बच्चों से ऐसे सवाल नहीं करूँगा.